वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर माफ करा 2 दिवस ब्लॉग नाही आला, तर थोडंसं टेन्शनची गोष्ट सुरू होती त्याच्यानं. तर चला मग आज चहा पिऊया, दुकानात जाऊया, मग तुम्हाला काय झालं तर ते सांगतो. चहा पिऊया आपण दुकानात. बकरीचे पिल्ले जनली आज. बकऱ्या जणू नाही पण सुरू आहे त्याचं पाहुण्याचं. आमच्या मित्राची कटिंग सक्सेसफुली जमलेली आहे. आत्ता दुकानातून आले आहो, जेवण अजून करत आहो. 2 दिवस काहून नाही ब्लॉग आला माहीत आहे का? शनिवारी आबाजीची तब्येत बरोबर नव्हती, पाहुणेच होते. तुम्हाला तर माहीत आहे, त्या ब्लॉग बघलाच असेल तुम्ही. आणि रविवारी मृत्यू झालेला आहे आबाजीचा आमचा, नाही का? सकाळी 4:30च्या दरम्यान मृत्यू झाला. त्याच्यानं ब्लॉग काही शूट करायला नाही भेटला. कुठेही आपण ब्लॉग शूट नाही करू शकतो. घरचे आपले काय क्रम आहे ते आपल्याला लक्ष द्यायला लागते. त्याच्यानं आपण ब्लॉग शूट कराकडे लक्ष दिलं तर नाही जमणार ना, म्हणून काही मी ब्लॉग शूट केला नव्हता. आणि रविवारचा ब्लॉग थोडा लेटच आला, कारण की म्हणजे माहितीच्या ह्याच्यात गडबडीत होतो. अपलोडिंग प्रोसेस कंप्लीटच होऊन होती, फक्त पब्लिक करायचं होतं, पब्लिक नाही केला. तर म्हणून ते ब्लॉग लेटच आला. तुम्ही म्हणसान त्या ब्लॉग काऊन लेट आला तर माफ करा. फेसबुकवर पहिलेच अपलोड झाला होता, संध्याकाळीच अपलोड झाला होता, फक्त यूट्यूबवरच अपलोड नाही झाला लवकर. तर त्या कारणानं मला माफ करा. असेच रेग्युलर ब्लॉग येईन, पण काही कोणते दिवस कोणते असे येते ना, त्याच्यानं थोडं लेटही येत जाईन ब्लॉग, किंवा कोणत्या दिवशी येऊ शकत नाही. आता रविवारी 10 दिवस आहे, मग त्याच्या मंगळवारी 13वी आहे, त्याच्यानं त्या दिवशी येऊ शकत नाही ब्लॉग. पण ॲडजस्ट करूया, ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत जायचा. पण अशा दुःखाच्या संदर्भात आपण ब्लॉग शूट करू शकत नाही. असे मला लई जण म्हणे ब्लॉग काऊन नाही शूट केला, का होत होतं, तसं मी केलं नाही. तर चला मग आता आपण नाही का जेवण करूया. मी तुमचं स्वागत आहे. 2 दिवस मिळून नाही का, काल काही ब्लॉग बनवला नाही, त्याच्यानं नाही का 2 दिवस कालचा आणि आजचा जॉईंट ट्रेन ब्लॉग, त्याच्यानं आनंद घ्या ब्लॉगचा. चला मग आता पिऊ आपण चहा. आज कॉलेजला पण जायचं आहे, पेपर आहे. 2 पेपर विसरल्याच्या नाही का, 2 पेपर दिल्या गेले नाही आहे. त्याच्यानं जाऊया, आपल्याला मिळले तर देऊया, नाही तर बॅक लागते आपली. चला मग चहा पिऊ, दुकानात जाऊ, मग 10 वाजेला आपण घरी येऊ, मग कॉलेजला जाऊ. थोडं लवकर आलेलं पेपराला जायचं आहे, तर त्याच्यानं मग जाऊया आपण थोड्या वेळानं पेपराला. तर मला वाटलं लवकरच पेपर, माझ्याकडे टाईम टेबलही नाही आहे, आणि 2-3 विषय गेले सुटले, दुर्लक्ष होण्यात आलं. त्याच्यानं थोड्या वेळानं आपण जाऊया. 12 वाजता आहे पेपर, तर आपण 11:30 11:15ला जाऊया. आता घरी आलेला आहो, आता बॅग काढूया, कपडे चेंज करूया, मग लागून तुम्हाला भेटतो. बदलवलेलं आहे. आता करूया आपण जेवण. मग थोडंसं जेवण करून गेलो मसाला भात. चला मसाला भात. चला आता आपलं जेवण झालेलं आहे. आता टाकूया आपण कोंबड्याला चारा. गहू घेतलेले थोडेसे. आज खूप बोत्र्या वारू वारू घातलेले आहे. मी आबाजी मरम पावले तर घरचे कपडे धुवा लागते ना, त्याच्याने हवेत आपलं कोंबडं टाकून देऊया चारा. पाणी मांडून आहे. तुम्ही म्हणसान एकच कोंबडं कसं पहा, ती एकच म्हणजे एक विकण्यात आलेलं आहे कोंबडं, आता एकच आहे ते. चला मग मला थोडंसं आराम करावं लागते, कामही आहे थोडंसं एक. चला मग संध्याकाळ झालेली आहे, थंडी खूप पडायला लागली. स्वेटर घालूया आपण. स्वेटर घालणं झालेलं आहे. आता करूया आपण इस्तो जमला तर. आता थोडं मी थंडी नाही पडलेली आहे तेवढी, जमलं तर करूया, नाही तर नाही करूया. जाऊया आपण दुकानात. आता म्हणजे दुकानात 2-3 गिऱ्हाईकाचा फोन आला, तर जाऊन येऊया.
दुकानातून आलेलो आहो. आता जायचं आपल्या मित्राच्या घरी जेवायला. जेवण करून येऊ. जेवण करून आलेलो आहो. असेच ब्लॉग पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा, फेसबुक फॉलो करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग.